हे बघा इथे तुम्ही बघू शकता मुगाचे लाडू, तेही गूळ घालून मस्त डिंक घालून अगदी पौष्टिक खुसखुशीत असे छान लाडू इथे तयार झालेले आहेत। करायला अगदी सोपे आहेत आणि खायला पण एकदम अप्रतिम आहे। तर तुम्ही हे नक्की करून बघा। तर नमस्कार, मी अनिता किदास रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर चला बघूया गूळ घालून मुगाचे लाडू। खूप पौष्टिक असे मुगाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे घेतले आहे 3 कप मूग आणि ही माझी बरोबर मेजरमेंटची कप प्रमाणे 250 ml ची वाटी आहे। तर हे अर्धा किलो वजनी प्रमाण अर्धा किलो आहे आणि कप मेजरमेंटने 3 कप आहे। पुढे बाकीचं मी साहित्य सगळं तुम्हाला दाखवणार आहे। आता आपण हे छान भाजून घेऊया। आता हे मूग मी असे स्वच्छ कपड्याला छान पुसून घेतलेले आहे। आता हे आपण छान खमंग एक 6 ते 7 मिनिटं भाजून घेऊया, मीडियम गॅस करूया। इथे आपल्या मुगाचा छान रंग बदलला आहे आणि 6 ते 7 मिनिटं बरोबर झालेली आहे आणि सुगंध यायला सुरुवात झाली। आता हे आपण काढून थंड करून घेऊया आणि मिक्सरला बारीक करून घेऊया। मूग आपले थंड होत आहेत तोपर्यंत आपण हे 50 ग्राम काजू, 50 ग्राम बदाम घेतलेले आहेत, हे भाजून घेऊया सुकेच। काजू बदामला 2 मिनिटं झाले, हलकेसे डाग पडले। आता आपण 1 मिनिट भर पिस्ता भाजून घेऊया आणि हे सुका मेवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। अजून जास्त घातलात कमी घातलात तरी चालेल। आता हे आपण काढून घेऊया। 3 मिनिटं झालेली आहेत, पिस्ता घातल्यावर 1 मिनिट झालेला आहे। आता इथे आपण 2 टेबलस्पून खसखस घेतली, ती फक्त अर्धा मिनिट भाजून घ्यायची आहे। ही बघा कढई गरम होती म्हणून अर्धाच मिनिट भाजायची आहे। भाजून छान झाली, फुलली आहे, काढून घेऊया। आता इथे आपण अर्धा किलो मुगासाठी पाव किलो साजूक तूप घेतलेलं आहे। हे मग घरीच बनवलेलं असतं, तर ते आपण यात एक अर्धी वाटी तूप घालून घेऊया। तूप गरम होऊ देऊया। तूप आपलं गरम झाले, यात मी घेतला आहे 50 ग्राम डिंक। तुम्हाला घालायचं असेल तर घाला, पण खूप छान चव लागते आणि पौष्टिक लागतात। तर आता आपण हा छान मीडियम गॅसवर फुलवून घेऊया। मोठ्या गॅसवर नाही फुलवायचा, म्हणजे तो आजपर्यंत फुलला जातो। हे बघा असं थोडं थोडं टाकून डिंक छान फुलवून घ्यायचा। आता हा मी काढून घेते आणि बाकीचा हा उरलेला पण छान तळून घेते। आता इथे मी एक काजू बदाम पिस्ता चिली कटरमध्ये फिरवून घेते। आता इथे आपले बघा काजू बदाम पिस्ता छान असे उबडधोबड बारीक झाले। तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकतात। आणि आता आपल्याला हे मूग छान मिक्सरला रवेदार फिरवून घ्यायचे आहे। तर हे मी अर्धा किलो आहे म्हणून 2 वेळा बारीक करून घेते। आता इथे आपले मूग बघा 2 बॅचमध्ये बारीक झालेले, छान सुगंध येतोय। आता आपण हे चाळून घेऊया। आता आपण यात मिक्सरच्या भांड्यात आधी खसखस फिरवून घेऊया आणि मग यातच डिंक घालूया। खसखस फिरवून झाली आणि इथे तुम्ही बघू शकता डिंक किती छान झालेला आहे। फक्त एकदाच असं पल्स मोडवर फिरवून घेणार आहे मी। आणि हे बघा एकदाच फिरवल्यावर छान बारीक झालेला आहे। आता यात आपण डिंक तळून घेतलेला ते तूप आहे। अजून 1 कप आपण जे तूप घेतलंय पाव किलो, त्यातलं थोडंसं 1, 2, 3 चमचे ठेवूया आणि बाकीचं तूप घालून घेऊया। तूप छान गरम होऊ द्यायचं आहे। तूप आपलं गरम झालंय, गॅस बारीक करायचा आणि पुन्हा आपल्याला हे मुगाचं पीठ जे आपण भाजून बारीक करून चाळून घेतलं ते आता आपण यात भाजून घेऊया। एक 4 ते 5 मिनिटं फक्त आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि हे सतत असं हलवत भाजून घ्यायचं आहे। आता इथे 6 मिनिटं झालेले, छान सुगंध यायला सुरुवात झालेली आहे। एकदम बारीक गॅस आहे। त्यात आपण हे जे सुका मेवा बारीक करून घेतला तो यात आपण मिक्स करून एक अर्धा मिनिट फक्त परतून घेऊया। आता इथे अर्धा मिनिट परतून झालंय। आता आपल्याला गूळ घालायचा आहे। तर अर्धा किलोसाठी साधारण आपल्याला 300 ग्राम गूळ घालायचा आहे। तर हा इथे 1 वाटी, ही 2 वाट्या आणि ही अर्धी वाटी, असा 300 ग्राम गूळ घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। गूळ छान मिक्स झालाय। आता आपण हे उरलेलं 2 चमचे तूप पण घालून घेऊया, म्हणजे बरोबर पाव किलो तूप लागतं। आता हे मिक्स करून घेऊया आणि हे आपण खाली उतरवून घेऊया। आता इथे आपण हे जे डिंक आणि खसखस बारीक करून घेतली ती पण घालून घेऊया आणि यात छान मिक्स करून घेऊया। आणि आपल्याला जायफळ लागणार आहे 1 चमचावर।
तर इथे मी हे लगेच जायफळ किसून घेते 1 चमचाभर. आता हे सर्व आपण मिश्रण एकजीव करून घेऊया. आता इथे बघा मिश्रण थंड झालंय. गूळ आणि पीठ छान एकजीव होण्यासाठी आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात 1 ते 2 वेळा फिरवून घ्यायचं आहे. इथे आता आपलं मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता रंग खूप सुरेख आलाय. आणि आता आपल्याला लगेच याचे लाडू वळून घ्यायचे. बघा गूळ एकदम छान मिक्स झालेला आहे. तर आता आपल्याला जेवढ्या आकाराचे पाहिजे तेवढ्या आकाराचे छोटे छोटे असे किंवा मध्यम आकाराचे असे लाडू पटापट बनवून घ्यायचे. हे 3 बोटं आणि हे 3 बोटं असे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. तर मी एक लाडू तुम्हाला बनवून दाखवते आणि बाकीचे लाडू बनवून मग मी तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता हे बघा किती छान असा गोल लाडू झालेला आहे. तर हे बघा चवीला तर अप्रतिम लागतात. तर असे मी हे सगळे लाडू बनवून घेते. तर एकदा हे माझ्या पद्धतीने मुगाचे लाडू नक्की करून बघा, चवीला अप्रतिम लागतात. आणि हो, मी जर सुका मेवा तो मिक्सरला बारीक झालेला आहे. जर तुम्हाला तुकडे पाहिजे असतील तर तुम्ही तो नंतर शेवटी घाला, पण माझ्या मुलांना अजिबात आवडत नाही असा, तर त्यामुळे मी तो मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. तर नक्की ही रेसिपी बनवून बघा. व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.